नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। शेतकरी बांधवांनो, नाफेड आणि NCCFने सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्याकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे, ही मागणी मान्य करण्यात आली आहे। 2 लाख टनाऐवजी 10 लाख टन कांदा खरेदी नाफेड आणि NCCFने करावी, यावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे। कांद्याचे बियाणे मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने देशांतर्गत कांद्याला एक्सपोर्ट मार्केट उरत नाही। यासाठी कांदा बियाणावर मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट सरचार्ज लावला पाहिजे, ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे। कांद्याचा खरेदी भाव नुकताच वाढवून ₹15.80 करण्यात आला असून तो आणखी कसा वाढवता येईल यावर चर्चा झाली। कांद्याच्या बियाणावर निर्बंध असले तरी कांद्याच्या निर्यातीवर कांदा पाठवण्यावर कोणतीही बंदी नाही, असे या चर्चेत स्पष्ट करण्यात आले आहे। साखरेच्या बाबतीत किमान आधारभूत किंमत वाढवणे गरजेचे असल्याचे मान्य करण्यात आले आहे। इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवलेली आहे। कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य सरकारसोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। व्याज सवलतीचे इंटरेस्ट सबवेशन पैसे तात्काळ देण्याचे मान्य करण्यात आले आहे। तसेच शेतकरी बांधवांनो, क्लेव प्रोइजिंग किंमत नियंत्रण संदर्भात केंद्राने एक प्रस्ताव मागवला असून राज्य सरकारकडून तो तयार केला आहे व तो लवकरच सादर केला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे। हापूस आंब्यासंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याप्रसंगी निवेदन देण्यात आले आहे। विमा कंपन्यांनी घातलेल्या जाचक अटीमध्ये बदल केल्यास आंबा उत्पादकांना मोठा दिलासा मिळू शकतो, हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी विमा कंपन्यांची बैठक घेऊन लवकरच योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट होते। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपलं टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।